फोपशी काय असते फोपशी ऐकू येते की? सो गाईज वेलकम टू माय युट्यूब चॅनल. आणि मम्मी इथं म्हणताने टॉमीला शिवा द्यायली. तू काय शिवा द्यायली त्याला? अगं बाथरूमच्या समोर जाऊन थांबायले, बसायले तिथं. वल्ला हाय, पाणी हाय, मच्छर चावतात ह्याला. कुठे आहे आता बसलं इथं, बस म्हणलं की बसले नाही येऊन. ए टॉमी जाऊ नको. चाललंय काय वापस? हम्म. आणि थोडा वेळ पहिले मम्मीनं मला काहीतरी म्हणली होती गाईज. मला ते ऐकून एवढा हसू आलं ना. परत एकदा म्हण. मला केदारनाथ बद्रीनाथला जायचंय, मला 2 लाख रुपये पाहिजेत. देतो की? मी 2 लाख रुपये कुठून देऊ तुला? मला काय सांगू नको. ते चालला परत. टॉमी हाय इकडे, हाय. चल चल आपल्या आपल्या जागेवर बस. चल हाय, इकडे. मार खातोस आता. चल आपल्या आपल्या जागेवर बस. 2 लाख रुपये सोपे आहे का मम्मी? मम्मी पैसे आहेत बरं तेवढे पैसे, पण कडूची ती म्हणाली माझ्या नवऱ्याचे पैसे मी साध ना. अकू तू दे पैसे. नाही तुझ्या नवऱ्या पैसे मी किती राहू ग, पण तुझ्याकडून पाहिजे मला. पप्पा पैसे आहेत ना पैसे? राहू जात, मला काही करायचं नाही, पण तुझे पाहिजे. माझे पैसे पाहिजेत. एवढे तर मी आतापर्यंत कमवले पण नाही. देतो की दे ना, सांग. देतो देतो हा? देतो. मला जायचे तुझ्या पैशावरच. जाऊ तू आणि पप्पा जा मग. पप्पा येतात नाही ते, पण कोणतरी जाईल. ठीक आहे, जमते. देते बाबा पैसे. झाले तेवढे मॅच. आणि झाले तेवढे नाही, मला 2 लाख रुपये पाहिजे. मी विचार केलं 40,000 रुपये तरी द्यावं. येते डायरेक्ट 2 लाख रुपये म्हणाली मला. मला काय सांगू नको, मला खर्चायला लागणार का? देऊ पुढच्या वर्षीच आहे. पुढच्या वर्षी मजाक करायला. जा, तुला कधी पाहिजे तेव्हा सांग. सर टॉमी सर, तेव्हा म्हणतानी जा, मस्तपैकी एन्जॉय कर मम्मा. मस्तपैकी असलं तू मी जाऊया. तू नेलीस तर देतो मी. तू मी जाऊया, करमते मला पण. हिला माझ्याशिवाय करमतच नाही. हिला मीच पाहिजे फक्त. होय मम्मी? टॉमी राहू जा घरी. ते कसं बघायले? टॉमी काय मा, काय करायला तू? तुला खायला द्यायचं माय? भूक लागली? देऊ? कसं करायले? आई ह्याला जर बोलता आला असतं तर किती बोलला असता बरं. अगं सकाळी मी झोपले तर माझ्या जवळ असं हातावर मुंडी ठेवून झोपले, आणि ते आतनाला असं चावू लागलं होतं. मग उठिलो त्याला तिथे. ते बघ कुड्या मारते. टॉमी गेला. जाऊ नको. आई आज कुठं जायचं? वजिराबादला जाऊया. वजिराबादला जाऊन येते मी. येईन ना. गेल्या वेळेस मी गेले होते वजिराबादला. काय ड्रेस काहीतरी आणायला. काय झालं होतं? आमच्या लग्नाचा वाढदिवस होता ना. हा, अॅनिव्हर्सरीच्या वेळेस. तर गाईज मी फक्त शॉपच्या बाहेर निघाले, अशी मला लोक बघायले. बाई म्हणलं, आता मी नांदेडमध्ये बऱ्यापैकी फेमस आहे, तर नांदेडमध्ये खूप जण मला ओळखतात. तर मी घराच्या बाहेर गेले की मला म्हणतात आकांक्षा असं मस्त वाटते ना. मम्मीला तर लय प्राऊड फील होते ना. आता आम्ही आहे ना चाय आणि खारी खाल्ली, आणि हे तवापासून ते माझ्याकडे बघायले. बघा हे कसं करा. हे बघ टॉमी, हे बघ. त्याच्यासाठी आम्ही थोडी खारी ठेवलो खाली. खाईल म्हटलं तर ते खायला चाललंय. ते डायरेक्ट आमच्याकडेच आलंय. म्हणा वाटीमध्ये द्या आम्हाला पण. आणि गाईज हे तर काहीच नाही, इथपर्यंत आले ते चढत मला दे म्हणून. आणि आता म्हणतानी बसले खाली शांत. थोड्या वेळ पहिले एवढंच भोकू लागलं होतं ना, बा करू लागलं, आणि आता म्हणतानी शांत बसलंय. टॉमी कुठे झोपला माहितीये का? बघा बेडवरती झोपी घातलं त्याला, आणि इथं फुलं सुद्धा लावली मम्मीनं. बाई मम्मीचा लय लाडका झालाय ते. मम्मी तेव्हा ते बघायला मम्मीकडं. आणि तुम्हाला माहितीये का, जर आम्ही काही खात खाली काही सांडवलं झाडून वगैरे काढून, तर मम्मी आम्हाला पहिले एवढं बरडायची ना, हे असंच का टाकलं, आता साफ केलं. आणि आता टॉमी जर चपाती वगैरे काही खाल्लं तसं सोडलं ना, तर काहीच म्हणत नाही. माय लेकरांनी काही खाल्लं नाही असं म्हणती. त्याच्यावर जळण कर. कोण? मी कायला जळू त्याच्यावर? म्हणलीस की त्याचाच लाड करायली, मी बाजार करण्यात चालली. आता ते मिसअंडरस्टँडिंग झाली होती, पण ते दूर झालं ना आता, ते कळालं मला.
ते आहे किती गोड, याच्यावर कोण कसं जळू शकते बरं. कसं झोपलंय दीदी दीदी बोल ना दीदीला. आणि गाईस संध्याकाळी मी 3-4 वेळेस उठले ह्याच्यासाठी. 1 वाजता याला उठले, याला जेवायला दिले, नाही याला वॉशरूम वगैरे साठी बाहेर नेले पप्पा आणि मी. आणि नंतर मग त्यांनी हे केल्या मध्ये आणल्या. त्यानं झोपण्या गेलं तर त्याला मांडीवर घेऊन थोडा थापटीला हे केलं. त्याच्यानंतर त्यानं थोडं झोपला. नंतर थोड्या नंतर काहीतरी कुई अजून करू लागला होता. तर अजून उठले, जेवायला दिले, अजून परत झोपी घातले. लागले रात्री 2 वाजता खेळू लागला होता त्यानं. हो घेऊ लागला. आणि तिसरी वेळेस गाईज मी झोपले होते. आता मी खालीच झोपते ना, तर मला असं बघायले, माझ्या तोंडाकडे बघायला एवढं जवळ येऊन थोडस. झोपली की नाही दीदी हा लय भारी बघू लागले. गाईस सेलिब्रिटी कोणची शॅम्पू वापरते माहित आहे का? चुप थांबा. नाही आय चुप चुप का? चुप चुप सांगायचं नाही. ठीक आहे. मला शॅम्पू आणायला वाट लावले होते त्याला. हे ना मम्मी. आणि काल संध्याकाळी मम्मीनं मला म्हणतानी हे लावलं, तेल लावलं. डोकं एवढं कचकच करायले ना माझं की. आणि ते कशासाठी कचकच करायले ते तर मला पण माहित नाही. हे वाला शॅम्पू वापरते गाईस. हे ते टॉमीच आहे ते बघाले की मजा आहे म्हणाले. हा टॉमीच आहे. टॉमीचा? दीदीनं आणली की माहिती शॅम्पू ते तुझं अंग खाजू लागले ना. इथं तापमान 41, 42, 45 डिग्री व्हायले. आणि तेवढ्या तापमानामध्ये एवढं हिटर लावून गरम पाणी घेणार कोण असेल विचार करा. हे बघा आता लपून बसाली. हे आहे आमच्या घरची कार्टी. हो का, तुला गरम पाणी पाहिजे? मला एवढं सूर्य तापाले त्याच्यामध्ये तू गरम पाण्यानं उकळत्या उबलावू आलू आणि होऊन जाशील की. नाही होत. मला सवय आहे गरम पाण्याने आंघोळ करायची. त्याला आता एवढं गरम करते ना, मस्त गरम गरम पाण्याने आंघोळ करायचं. नंतर दुपारी फुलाच्या हालेनं शूट वगैरे करून झोपी जायचं. वा वा मेरे बडे बडे सपने. बघ की तेवढं आता त्याच्यात थंड पाणी टाकायला लावायचं नाही, तसंच गरम पाणी. गरम पाणी तसंच घेतो मी. चिलूनच निघते. गिझर वाल्याला बोलून आण, गिझर चालू करून घेता येते. हो गिझर खराब झाले. गिझर का चालू करणार चाललीस तू? आता उन्हाळा लागला म्हणून कोण चालू मैं करणार? ऐसा करना. तेच बोलून आण. वो आपकी बेटी है ना, उसके गर्म पानी चाहिए हम्म. तो आप उसके लिए मला म्हणून हिटरला पण अबे हाड दुखाले खाड पण मोडलं नाही. मोडला ग. आई मरण नाही, मला मरायचं नाही. हडायला होता. तू मला जीव लावून मी तुला जीव लावून. आई झाली ती राहिली कसं म्हणते गाईज लय जीव लावती मला. लय ती ना माझ्याशिवाय 5 मिनिट सुद्धा राहू शकत नाही. 5 मिनिट आता हे कॅमेरा समोर काय बी बघती बका. पण खरंच नाही. स्नान वगैरे झाली आणि तयार झाली मी. हे असं पाडले कारण मी ते स्ट्रेटनियर हेअर ड्रायर वगैरे काही करत नाही. थोडंसं वाळलं की मग मी खुले सोडते, तर ॲटोमॅटिक वाळून जातात. छान दिसायले ना. पप्पाचं शर्ट घातले मी. ते टॉप काय का? मला आवडलं. अरे घालू दे ना. काय झालं आता? अगोदर काय काय केलं पण? मला आवडणार तसले घालू नको. काय झालं? टॉप तर आहे. नाही. छान आहे. टी शर्ट छान नको दिसायला. नको दुसरं घाल. काय घालू दे ना ग. दुसरं घाल म्हणाले ना. ऐकू येते की बघ तुझं आणि माझं मॅचिंग नाही आहे नाही ना. मॅचिंग नाही घ्यायचं नाही. जाय दुसरं घाल. घालू दे ना मम्मी. नाही म्हणलं ना, एकदा सांगितलं ऐकू येते की. घालायले दुसरा टॉप. हा, का दुसरा. कोणता घालू दुसरा? हा? कोणता? दुसरा चांगला घाल. याच्यावर काय व्हायला बरं? मस्त आहे टी शर्ट मस्त घेऊन घालून दे ना. मला काय खायचं काय? घालायले दुसरा टॉप घालायले. नुसते हे करती, हे घालू नको ते घालू नको. आणि हे बघा गाईज एवढे सारे PR येऊन पडलेले आहेत मला ऍडसाठी. ऍड काय करणंच होईना चालले माझ्याच्याने. टाइमच भेटणार चालले करायला. गाईज आता हे पिंक कलरचं टॉप घातले. पण मला पप्पाचे कपडे जास्त आवडतात. पप्पाचे भैयाचे. आता तरी बस. तरी पण हे आवडणार आहे. अरे भाई साहब आता कोणता घालू मग? नाही मला हे पिंक आवडते टॉप. आता मी पिंक घालते. आता आणि आता सांगायला मी ही भाजी खाणार नाही. मग ही काय कशाची? खाणार? माझ्यासाठी दुसरं काहीतरी करून दे. मुरमुरे मी भेल करून खाते मस्तपैकी. मुरमुऱ्यावर फोपशी आधीच फोपशी व्हायलीस. फोपशी काय असते? फोपशी मुरमुऱ्यासारखी उडून चाललीस तू, माहितीये काय? मुरमुरे खाऊन हे टॉमी बघ मला काय म्हणाली मम्मी. पॉपशी बिपशी काय म्हणत टॉमी जर फुकली
असा फू केला की नाही तू उडून कोसभर बाहेर जाशील. आहे का होय एवढी पण रोड नाहीये मी. हा मग माझं वजन माहितीये का किती आहे? टॉमी हिला हे कर, फुकी मार मार माय. मार. हा हिने उडून जाधवच्या तिकडे जा. बापरे माझ्याहून रोड गाईज हे आहे भाई. आकांक्षा त्याला खायला द्यायली हे बघा, आणि त्याने कसं करायला त्याला भूक लागली होती हा खूप सारी. तुला लागली नाही? मला भूकच लागणार चालली. हो. याला आपण जाड करूया. मी तर काय जाड होईना, त्याला जाड करूया आपण. बरोबर आहे. स्वतःवर एवढा कॉन्फिडन्स आहे की तुला मला तू माहित स्वतः आहे मी जाड जाड आहे. होऊच शकत नाही. हो. किती पण खाल्लं तरी मी जाड होऊच शकत नाही. हे 1 वाजले आणि मम्मीनं माझ्यासाठी टमाट्याची भाजी आणि भाकर केली. आज भाकर कस काय केलीस? पण चपात्या करतेस ना सकाळी. हिला खाऊ वाटू लागलं म्हणून आमच्या नवजी पण करून टाकली. आणि मम्मीने ती कशाची भाजी केली ग मम्मा तू? आवरायची शेंगाची भाजी. तिनं ते खाली. मला नाही आवडत ते हिरव्या भाजीपाला वगैरे, मला असलं आवडते. हे पण खाऊ वाटत नाही. भाकर तर मला किती भाकर दिली मला? एक वेळ का ही अर्धी आहे आणि ही कोरभर वरी दिली. जास्त दिलीस मला. मॅच्याने जाईल तेवढं खायचं. हा तेवढी खावाच लागते. दिलंय कशाला? मी टॉमीला देतो. टॉमी हे बघ नको जेवण करायला सांगायच्या. जेव तू पण. त्याला खायला द्यायचं वाटतं ना. त्याला दिलंय की आकाश. हा टॉमी पण जेवला गाईस. आता मी पण जेवण घेते. आणि आज शूट करायचं नाहीये. आणि भैया तिथं म्हणतानी फशी पुसायले. ते बघा आमच्या इथं असं नाही की बायांनीच काम केलं पाहिजे. माणसं सुद्धा काम करतात. पप्पा हो मम्मी पप्पा काय करतात रोज सकाळी? पाणी टाकतात झाडाला, हम्म चहा करून देतात, पाणी देतात, सगळं करतात. आमच्या इथे असं काही नाहीये की मुलीच कचरा करावं. टाकतात. कचरा सुद्धा पप्पा टाकतात. आमच्या इथं मी आणि मम्मी तर उठतच नाही ते कचरावाला आलं तेव्हा. नाही मी चेती राहते. मी 4 वाजल्यापासूनच चेती राहते. मम्मी नाही उठत. मम्मी 7-8 वाजता उठते. तुझी सून आल्या ना, तू कसं म्हणणार तू की 6 वाजता उठ म्हणून? तू स्वतःच 8 वाजता उठतीस. मी 8 वाजता उठलं तर माझ्या सुनाला 10 वाजता उठ म्हणतो. आई फ्युचर सुनबाई तुझी हे ब्लॉग बघणार आहे बरं. मग तिनं बघून खरंच 10-11ला उठल. उठू जा. खरं काय टेन्शन नाही. वा भाई. जिला पण ही सासू भेटणार आहे ही माझी मम्मी, ती खूप लकी आहे. सल्यूट आहे बाई. होय. जेवण वगैरे झाले आणि इथं कुलरच्या हवेला मस्तपैकी पडले मी. आणि टॉमीसाठी इथं मी हे टाकले तर हे तिथे जाऊन बसले एकदम कुलरच्या समोर. टॉमी इकडे आहे ना, इकडे. अरे ये की ऐकतच नाहीये. हे म्हणलं ते येईना. चल इथे इकडे बघ. ये भैया खूपच कमी आलंय माझ्या ब्लॉग मध्ये. गाईज आहे ना आता जेवण केली आणि इथं स्टार्ट ठेवली आणि इथंच बॉटल आहे तिथे. इथेच बॉटल आहे आणि तिने उचलली सुद्धा नाही आणि जाऊन त्या फुलाच्या हवेला जाऊन पडली त्या टॉमी सोबत. तू आहेस ना उचलायला? हा म्हणजे खायला का न उचलाले. स्वतः काम करावं थोडंफार. लग्न झाल्यावर कोणाला उचलायला होतीस? काय लग्न झाल्यावर कोणाला उचलायला होतीस? नवरा उचलायला माझा. नवरा उचलते. मग सासू गुन्हा ठेवते का तुला? विचार कर. मग मी ना काढलाय ते निघून. माझ्यापाशी सगळे तसा नवरा बेटा माझ्या मायला. प्रॉब्लेमचे सोल्युशन म्हणतात. काहीच. मम्मी गेली बाहेर आणि मला म्हणताना एवढे भांडे घासायचे प्लस जेवण बनवायचे. आज मुगाचं वरण बनवायचंय. इथं मी टाकलं मुगाची डाळ टाकली तर ते शिजत राहते आपापली. आणि चपात्या करायच्या, भात करायचे, ते तर होऊन जाते किती अर्धा तासामध्ये. पण मला भांडे घासू नाही वाटत. मला लय बोर होते भांडे घासताना लय जास्त. आणि काही नाही आता झाडून पण काढायचे. मम्मी कधी येते काय सांगता येणार. काय लागते 1-2 तास लागेल बहुतेक तिला. आधी गेली तर गेली. भैया घरी आहे.
ते त्याच्या नादामध्ये राहते, ते बोलत नाही काही नाही, ते व्हिडिओचं काही ते विचार करत बसते नसता, टी व्ही बघते नसता, एनिमी बघते नसता, गेम खेळत बसते. ते माझ्यासोबत बोलत नाही जास्त. आणि टॉमी म्हणतात की ते तर कुठं आहे की ते तर दिसलंच नाही मला. थोड्या वेळ पहिले खेळू लागलं माझ्या पायासोबत आणि आता काय की दिसलंच नाही. चाललं कुठे खाली गेलंय टॉमी? अभि नाही ना तिकडं. अरे तिथंच जाऊन बसायले. कुठे हाय? इथे बसला. इथे त्याला काय की इथं थंड वाटायलंय बहुतेक, त्यामुळे इथंच यायलंय. टॉमी ऐ ऐ अरे पळायला. मी त्यानं माझा ओय आणि हे असं ऐकलं की ते करतच नाही, ते तिथल्या तिथंच थांबते. सो चला आता स्वयंपाक वगैरे करून घेते आणि टॉमीला काहीतरी खायला दे तिथं करून ठेवले मी, ते दे त्याला खायला. खाला? अच्छा. अरे इथं बसून बघायला मला खाली सोप्या खाली सर्दी झाली मला. सो गाईज आजचा ब्लॉग इथेच एंड करूया. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. 10-10:30 वाजून गेले आणि खूप झोप यावी. आता तर काही एडिटिंग वगैरे करणार नाही मी. सकाळी 4 वाजता उठून एडिटिंग वगैरे करते. जेवण वगैरे झालं तर चला आता बाय बाय. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.